पाठिंबा देत आहात की विरोध करत आहात? देवाच्या सेवकांसाठी प्रार्थना करण्याची आणि शांती मिळण्याची वचनबद्धता घ्या. देवाच्या सेवकांना ओळखण्यासाठी तुम्ही देवाकडून विवेक मागून घ्या. त्यांना पाठिंबा देण्यासाठी नम्रता आणि भूतकाळातील विरोधासाठी निश्चितपणे क्षमा मागा. याकोबाचा 4 अध्याय 10 वचन सांगतं की परमेश्वरासमोर नम्र व्हा आणि तो तुम्हाला उंच करेल. याचा दुसरा अर्थ होतो की तो तुमचे थांबलेले आशीर्वाद पुन्हा तुमच्यावरती आणेल. याचा अर्थ असा होतो की तो तुमच्या संदर्भात असलेली देवाची जी योजना आहे ती योजना तो सिद्धीस नेईल. या आपण आपली हृदय तपासूया आणि देवाकडे येऊन देवासमोर एक प्रार्थना करूया. ज्या गोष्टी आपल्याकडून घडल्या असतील त्याबद्दल आपण देवाकडे आणि सेवकाकडे क्षमा मागूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.